बीबी दारफळ गटामध्ये चुरशीने मतदान, काका की इंदाभाऊ कोण होणार विजयी? सोलापूर जिल्ह्यातील हाय व्होल्टेज लढतीमध्ये बीबी दारफळ गट व गणाचा सामना चांगलाच रंगतदार झाला असून याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. अनेक जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय नेत्यांनी बीबी दारफळ येथे हजेरी लावून प्रचार सभा गाजवल्यानं ही जिल्ह्यात लक्षवेधी ठरली आहे. जिल्ह्यातील मातब्बर नेते मंडळी येथे नशीब आजमावत असल्यानं जिल्ह्याच्या राजकारणाची पुढील दिशा येथील निकालावर अवलंबून असल्यानं जिल्ह्याचे लक्ष या लढतीकडे लागले आहे. जिल्हा परिषद गटामध्ये भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य व माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांचे बंधू इंद्रजित पवार आपले नशीब आजमावत आहेत. त्यांच्यासाठी आमदार चित्रा वाघ, आमदार देवेंद्र कोठे, भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, त्याचप्रमाणे माजी आमदार दिलीप माने, यशवंत माने यांनी प्रचार सभा घेतल्या आहेत. त्यांना राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून माजी जिल्हाध्यक्ष व ज्येष्ठ नेते बळीराम काका साठे यांनी कडवे आव्हान दिले आहे. अजितदादा यांच्या निधनानं राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून मोठ्या नेत्यांच्या जाहीर सभा झाल्या नाहीत. त्यामुळे प्रचारात आघाडी दिसून येत नसली तरी अजितदादांच्या निधनानं निर्माण झालेली सहानुभूतीची लाट व स्थानिक गटातील नाराज गटांचा फायदा काका साठे यांच्या बाजूने मतदानात परिवर्तित होताना दिसते आहे. त्यात बीबी दारफळचे तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजी पाटील व ग्रामपंचायत पॅनल चे प्रमुख शिवाजी ननवरे या दोघांनी पाठिंबा दिल्यानं दारफळमधून काकांना मिळणाऱ्या मतांमध्ये वाढ होणार आहे. माजी आमदार दिलीप माने, यशवंत माने यांनी भाजप प्रवेश केल्यानं भाजपच्या ताकदीत वाढ झाली असली तरी कार्यकर्ते त्याला किती रिस्पॉन्स देतील हे निकालातून दिसून येईल. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार राजू खरे हे येथील लोकप्रतिनिधी आहेत. त्यांच्या तुतारी या चिन्हावर बीबी दारफळ येथील स्वाभिमानी संघटनेचे तालुकाध्यक्ष राहिलेले विजय साठे उमेदवार आहेत. मात्र आमदार खरे हे तुतारी सोडून या ठिकाणी घड्याळाचा उघड प्रचार केला आहे. तर काका साठे यांच्या विषयीच्या पूर्वीच्या कटू प्रसंगामुळे त्यांच्या तालुक्यातील वर्चस्वाला सुरुंग लावण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून खुद्द खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी बीबी दारफळ येथे येऊन सभा घेतली. बीबी दारफळ पंचायत समिती गणामध्ये पत्रकार अरुण बारसकर यांच्या पत्नी सुनीता बारसकर त्यांनी गावभेटी होम टू होम प्रचारावर भर दिला आहे. लाडकी बहीण योजनेचा प्रचार करून महिलांची मते मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. शिवाय भाजपची प्रचार यंत्रणा देखील त्यांच्या सोबतीला असल्यानं त्यांचे पारडे जड आहे. त्यांना अकोले काठीच्या पूनम उर्फ अंबिका लिंबाजी लामकाने यांचे आव्हान आहे. काका साठे यांच्या घड्याळाबरोबर लामकाने यांचेही काटे गावोगावी फिरताना दिसून येत आहेत. शिवाय बीबी दारफळ गावातील स्नेहल बळीराम कदम ही उद्धव ठाकरे गटाकडून मशाल हाती घेऊन मैदानात उतरले आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या राज्यस्तरीय नेत्या सुषमा अंधारे व शरद कोळी यांनी बीबी दारफळमध्ये सभा घेऊन मशालीला बळ दिले आहे. दुपारी 3 वाजेपर्यंत या गटात 50% पेक्षा जास्त मतदान झाले होते. त्यामुळे या गटातून बळीराम काका साठे विजयी होणार की इंद्रजित पवार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. डॉक्टर ओजस मयूर शहा यांचे स्माइल्स 32 ॲब्सोल्यूट सोल्युशन फॉर डेंटिस्ट्री. उपलब्ध सुविधा: रूट कॅनल ट्रीटमेंट, दात साफ करणे, अक्कल दाढेची शस्त्रक्रिया, कायमस्वरूपी दात बसवणे, इम्प्लांट, कवळी बसवणे, स्माइल डिझाईन, दातांना तार बसवणे, कंपोजिट फिलिंग. पत्ता: केअर ऑफ नवनीत ट्रेडर्स, माणिक चौक, हॉटेल आनंद भुवन समोर, सोलापूर. संपर्क: 9607151719.